नमस्कार. पैशांच्या गोष्टी या अर्थविषयक घडामोडींच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अद्ययावत करायला राज्य सरकारनं सुरुवात केली आहे. त्यासाठी काही खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांची मदत घेतली जाते. ITI मधल्या विद्यार्थ्यांना प्रोडक्ट डिझाईन या अभियांत्रिकी शाखेची अधिकाधिक माहिती व्हावी यासाठी PTC या सॉफ्टवेअर कंपनीशी करार देखील करण्यात आला आहे. राज्यात 400 ITI केंद्र आहेत. त्यात 90 प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचं विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. काळानुरूप या संस्था आता काट टाकत आहेत. उच्च शिक्षण संस्थांप्रमाणेच ITI मधल्या विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकीचं स्वारस्य वाढावं यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. PTC या सॉफ्टवेअर कंपनीबरोबर केलेला हा करारही त्याचाच भाग आहे. त्या अंतर्गत PTC कंपनीनं 8240 शिक्षकांना प्रो इंजिनियर सॉफ्टवेअरचं प्रशिक्षण दिलंय. हे शिक्षक ITI मधल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. जॉईंटली काही आम्ही योजना चालू केलेल्या आहेत. सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून एक योजना आहे. त्याच्यानंतर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे काही योजना आहेत. त्या अंतर्गत आम्ही ITI ॲडॉप्ट केली जाते एखादा इंडस्ट्रीसोबत. एखादी इंडस्ट्री ॲडॉप्ट करते आणि मग तिथल्या ज्या काही आपल्या ट्रेनिंग सुविधा आहेत त्या सुविधा त्यांच्या आवश्यकतेनुसार किंवा आज जे काही आपल्याला ज्या टाईपचे कोर्सेस पाहिजे आहेत, ज्या प्रकारचे आपल्याला प्रशिक्षण पाहिजे आहे त्या टाईपचे प्रशिक्षण किंवा त्या प्रकारचे कोर्सेस आपण इथे सुरू करतो. सामाजिक जबाबदारी ओळखून PTC कंपनीनं यासाठी राज्य सरकारकडून कुठलंही शुल्क घेतलेलं नाही. या कंपनीनं राज्यात मोबाईल एज्युकेशन हा कार्यक्रमही सुरू केलाय. त्या अंतर्गत ग्रामीण भागातल्या प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांना संगणक हाताळायला दिले जाणार आहेत. ETV न्यूज, मुंबई. आजच्या पैशांच्या गोष्टीमध्ये इथेच थांबूयात. नमस्कार.